वावरातली लाईन गेली होती तर बाबा म्हणे जाऊन म्हणे लाईन फिरून टाक म्हणे. पटकन लाईन फिरून टाकली, शेवटचा पाईप जोडून टाकला. आता आलो मोटार कडनं, केली मग मोटार चालू. आता विहिरीला पाणी किती आहे ते पण पाहून घ्या म्हणलं. पाहतो तर विहिरीचं पाणी खूप खोल गेलं होतं. एवढूसं पाणी लीक होऊन येतं तलाव बनला होता. लाईन फिरली होती तर हातपाय भरले होते. आपल्या बोरच्या डब्यात पाणी एनी टाइम पण राहते. आता धुतले हातपाय आणि पाहिले पूर्ण नोजल चालू झाले का नाही. तर पाहतो तो पूर्णच नोजल चालू होते. आता इकडं आलो होतो तर बाबा आणि काकानं जेवण केलं होतं. बाबा म्हणे जा बापू म्हणे घरी जा आणि चहा घेऊन ये म्हणे. मी घेतला डब्याचा थैला आणि निघलो घराकडे झाले. बोरीत आलो ना आपली KTM फिरवली, निघलो घराकडे जायले. घेतलो पाण्याची बॉटल न चहाचा थर्मास ना निघलो वावराकडे आले. वावरात आल्यावर गाडी लावली बोरी, थर्मास न पाण्याची बॉटल नेऊन दिली मग बाबाकडे. वावरात येऊन पाहतो तर लाईन जाऊन होती. मग आलो स्टार्टरकडे आणि केली मग मोटार चालू. विहिरीला पाणी पाहतो तर एक नवीनच पक्षी दिसला. हा नवीन पक्षी कोणता हो मला कमेंट करून सांगा बा. इकडे येऊन पाहतो तर काहून का नोजल बंद पडून होता. नोजल मध्ये कचरा अटकला का काढणं म्हणलं तर पुरं ओलं होऊनच जाते. आता वावरातली लाईन पण गेली होती. आता आपल्या हरभऱ्याचं पाणी पण झालं होतं. आता निघलो होतो घराकडे झाले. झाडाखाली पाण्याची बॉटल ठेवून होती, घेतली निघलो मग बोरीत आलो, गाडी फिरवली निघलो घराकडे. मग तर आजच्यासाठी एवढंच. मग भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.